आज आपण एकदम सोपा आणि झटपट होणारा तवा पुलाव करूया। सध्या मस्त असे थंडीचे दिवस आहेत, सगळ्या भाज्या अगदी सहज उपलब्ध होत आहेत, तेव्हा भरपूर भाज्या घालून केलेला हा तवा पुलाव तुम्हाला नक्कीच आवडेल। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। आज अगदी झटपट होणारा तवा पुलाव करूया। आता हा तवा पुलाव बनवण्यासाठी मी इथे काही भाज्या चिरून घेतल्यात। मी इथे भरपूर भाज्या घेतल्यात, पण आपल्याला ज्या भाज्या आवडतील त्याच भाज्या घेतल्या तरीही चालेल। कांदा आणि टोमॅटो हा असा उभा पातळ चिरून घेतलाय। आलं, लसूण, मिरची अगदी बारीक अशी किसून घेतली आणि कोथिंबीर चिरून घेतली। आणि मुख्य म्हणजे आपल्याला लागणार आहे भात, तो मी असा मोकळा शिजवून घेतलाय। मोठ्या अशा पसरट कढईमध्ये पळीवर तेल घातलंय आणि तेलावर आपल्याला बटर घालायचंय, जिरं घालायचंय। जिरं छान फुललं की आलं, लसूण आणि हिरवी मिरची घालायची। आलं आणि लसणाचा कच्चा स्वाद जाईपर्यंत तेलावर छान परतून घ्यायचं। लगेच उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा। कांदासुद्धा तेलावर हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, फार लाल करण्याची आवश्यकता नाही आहे। आता मसाले घालायचे। हे बेडगी मिरचीचं तिखट घालते, हळद घालायची आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा आहे। टोमॅटोचे काप घालायचे, सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे। आपण घातलेले मसाले तळाला लागू नयेत म्हणून किंचित पाणी घालायचे। सगळं पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचे। आता भाज्या घालायच्या। आपल्याला ज्या भाज्या आवडतात आणि मुख्य म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्या घाला। पनीर मात्र आपल्याला शेवटी घालायचे। कोबी मी असा पातळ उभा चिरून घेतलाय। मटार घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची। सगळ्या भाज्या मिनिटभर मोठ्या आचेवर व्यवस्थित परतून घ्यायच्या। सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर परतून घेणं फार महत्त्वाचं आहे, कारण भाज्यांमधील क्रंच तसाच राहायला हवा। पण वरून घातलेल्या भाज्यांना मसाल्यांचं छान कोटिंग यायला हवं। आता आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ आधी घालू नका, नाहीतर मग भाज्या फार मऊ पडतात। सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण पनीर घालूयात। पनीर मात्र सगळ्या भाज्या छान परतून झाल्यावर मगच घालायचं आहे, नाहीतर मग पनीर चिवी होतं। पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघा, सगळ्या भाज्या कोरड्या असूनही अजिबात खाली लागलेल्या नाही आहेत। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला मोकळा भात घालूयात। उकळत्या पाण्यामध्ये मीठ आणि लिंबू घालून भात हा असा मोकळा मोकळा शिजवून घेतलाय। थोडीशी कोथिंबीर घालूयात। आता आपण घातलेला सगळा भात अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, म्हणजे भाताचे शीत मोडणार नाहीत। कधीतरी पूर्ण असं स्वयंपाक करायचा कंटाळा आला की हा तवा पुलाव अगदी उत्तम पर्याय आहे। बघा, सगळा भात भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। भात शिजलेला आहे, भाज्याही अगदी व्यवस्थित परतून घेतल्या आहेत, त्यामुळे आणखी फार शिजवण्याची गरज नाही आहे। अगदी शेवटी हा असा पुन्हा थोडासा कोबी घालायचा। तवा पुलाव खाताना दाताखाली येणारा तो कोबीचा क्रंच फार सुरेख लागतो। मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर पेरायची आहे। सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, मग आपला तवा पुलाव तयार। बघा, अगदी मोकळा सळसळीत दिसतोय। अगदी झटपट आणि तितकाच चविष्ट असा तवा पुलाव तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा। धन्यवाद।